एक बॉल एक रन पाहिजे। ते बघा समोर बघा तुम्ही सगळे प्लेयर त्यांनी जवळ लावलेत दर्पण देरदेवाल्यांनी। आणि शेवटचा चेंडू बघा निर्णायक चेंडू आहे आणि बॉल बॅटला लागला नाही, परंतु बघूया आता। आणि बघा इकडे आमच्या संघातली काही मुलं इकडे बसलेत मॅच बघतात इकडून। बघा 6 मारलाय, षटकार मारलाय वेदांनी। पुन्हा एकदा फुलटॉस होता चेंडू समोर मारलाय, बघूया किती धावा घेत आहेत। शपथ, आणि पुन्हा एकदा चौकार गेलाय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। मित्रांनो मी आज पण आहे शिवाजी पार्क मैदानामध्ये आणि आजसुद्धा आमचा संघ पोचला आहे सेमीफायनलला। मागच्या एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं आमचा संघ अंतिम सामन्यामध्ये उपविजेता ठरलेला। त्यानंतर मागच्या संडेला पटनी कलवा येथे देखील फायनल मारली होती आणि आज सलग तिसऱ्यांदा आज सेमीफायनलला पोचला आहे। सेमीफायनलचा सामना सुरू आहे आणि समोरच्या संघानं 26 रन मारले, 27 करायचे आहेत। आणि बघूया आता आमचा संघ उतरला आहे दुसऱ्या इनिंगसाठी। पहिल्या चेंडू झाला, पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळवल्या। मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, मी तुम्हाला दाखवतो। आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। इकडे समोर दिसतंय तुम्हाला, बघा इकडे सेमीफायनलचा आमचा सामना सुरू आहे आणि आमच्या संघाला 27 करायचं आहे सांगितल्याप्रमाणे। बॅटिंगसाठी उतरलेत बघा वेदान आणि संदेश आहेत। स्ट्राईकवरती आता संदेश आला आहे। हे बघा इकडे जैन म्हणजे सर्व मुलं बसलेत बघा, टीमला सपोर्ट करत आहेत। अजून अर्धे तिकडे मागच्या बाजूला आहेत बघा, समोर तिकडे मागच्या बाजूला दिसत आहेत। तिकडे अर्धी मुलं आहेत, इकडे अर्धी मुलं आहेत आणि मॅच सुरू आहे समोर। वेदांत बॅटिंग करतोय, बघा 6 मारलाय, षटकार मारलाय वेदांनी। आणि आता मला वाटतं फक्त 1 रन पाहिजे आहे जिंकण्यासाठी, म्हणजे जवळजवळ आम्ही आज सेमीफायनलचा सामना जिंकलो आहे, जिंकले जमाच आहे। आणि तो 1 रन काढला। मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही आता पोचलोय फायनलला। सलग तिसऱ्या रविवारी आमचा संघ पोचलाय फायनलला। माझ्या मागे इकडे पाहू शकता जैन म्हणजे खेळाडू इकडे एकदम उत्साहित आहेत, कारण सलग 3 रविवारी संघ आमचा पोचलाय फायनलमध्ये आणि फायनलचा सामना तुम्हाला दाखवेल थोड्या वेळातच, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा। हे बघा संतोष गावडे इथे पहिल्या मॅचची स्टोरी सांगतात। 1 बॉल 3 रन पाहिजे होते आणि संतोष गावडे यांनी षटकार मारून मॅच जिंकवली होती, त्यामुळे आमचा संघ इथपर्यंत पोचला, त्याची स्टोरी सांगतोय तिथे। बाकीचे जैन मॅनची मुलं उभे आहेत बघा बाजूला। बघा मित्रांनो ही दुसरी सेमीफायनल चालू आहे आणि समोर जो खेळतोय बॅटिंग करतायत तो देखील आमच्याच गावातला संघ आहे झुंजार भोपन, आणि त्यांच्या समोरचा संघ आहे दर्पण देरदे। दुसरी सेमीफायनलचा सामना सुरू आहे, यातून जो जिंकेल तो आमच्याबरोबर फायनल खेळायला येईल। इकडे बघा जैन म्हणजे खेळाडू आता थंडा वगैरे पित आहेत, दिवसभर उन्हातून मेहनत केलेत आणि फायनलपर्यंत पोचलेत। बघा संतोष गावडे आहेत। मित्रांनो दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू आहे आणि हा सामनासुद्धा 4 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे झुंजार क्रिकेट संघ भोपन यांना। आणि पुन्हा एकदा एक डॉट वाईड गेला आहे बॉल। बघा इकडे प्रेक्षक बघू शकता, इकडे भरपूर प्रेक्षक उभे आहेत, सेमीफायनलची मॅच बघतायत। समोर सामना सुरू आहे।
बघा मैदानाच्या चारू बाजूला मंडळी उभे आहेत. दोन बॉल 4 होणार आहे. आता मित्रांनो 2 बॉल 4 पाहिजेत. एकदम सामना अटीतटीचा चालू आहे दोन्ही संघांमध्ये. तर मित्रांनो आता 2 बॉल 2 पाहिजे आहेत आणि एक डॉट गेला बॉल आणि पाहूया इथं धावचे आणि मला वाटतं रनआउट झाला वाटतंय. आणि आता पाहिजे आहे 1 बॉल 2 ना, 1 बॉल 2 पाहिजे आहेत झुंजार क्रिकेट संघाला. हा सामना जिंकले तर आमच्याबरोबर खेळायला येतील. आमच्याच गावातला संघ आहे त्यामुळं आम्हाला देखील वाटतं की तो जिंकायलाच पाहिजे. बघूया शेवटचा निर्णायक चेंडू आहे आता, म्हणजे जो निर्णायक बॉल आहे आता. बोलताना क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत आपण काय सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हारेल. क्रिकेट हा असा खेळ आहे ना की शेवटच्या चेंडूपर्यंत आपण कोणतेही भाकीत करू शकत नाही की कोणता संघ जिंकू शकेल. कारण आता 1 चेंडू आणि 2 धावा पाहिजे आहेत. चुकून जर वाईट गेला तर मग 1 चेंडू 1 येईल. आणि आमच्या विभागातला जो नियम आहे की समोरील संघाला कंपल्सरी चेसिंग करावं लागतं. त्यामुळे मॅच टाय जरी झाली तरी मग समोरचा जो गोलंदाजी करतो तो संघ जिंकेल. त्यामुळे यांना कंपल्सरी चेस करणं गरजेचं आहे. आता नंदू खेळतोय बघा त्या स्ट्राईकवरती आहे. 1 बॉल 2 धावा पाहिजेत मित्रांनो. स्किप करू नका व्हिडिओ, बघत राहा. निर्णायक चेंडू टाकतोय सुशील आहे तो दर्पण देर्देमधला. गोलंदाजी करतोय बघा आणि इकडे बॅटिंग करतोय नंदू. आणि मला वाटतं बॉल डॉट गेला आणि अशा पद्धतीनं आणि मला वाटतं काहीशी गडबड झाली. नेमकं काय झालं अजून कळायला मार्ग नाही, परंतु पंचाने काहीतरी वाईट दिला की काय ते समजत नाही, कारण बॅटला बॉल लागला नव्हता. मित्रांनो अशा शेवटच्या क्षणाला खूप असे नाजूक क्षण असतात. ते कुठल्याही संघासाठी महत्त्वाचेच असतात, कारण दिवसभर उन्हातून मेहनत केल्यानंतर संघ इथपर्यंत पोचतो. आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा चेंडू जो निर्णायक चेंडू असतो तोच चेंडू एखादा पंचांकडून वाईट किंवा नो गेला तर मग थोडीशी बाचाबाची सुरू होते. किंवा मग ते संघ मान्य करायला देखील संघांना थोडंसं हे असतं, कठीण जातं. कारण त्यांना प्रत्येक संघाला वाटतं की आपला संघ जिंकलाच पाहिजे. तेव्हा समोर पाहू शकता त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे अजून. जो पंचाने निर्णय दिला आहे तो वाईट आहे की नाही वाईट आहे, कारण पंचाने निर्णय वाईट दिला आहे आणि 1 धाव घेण्यामध्ये विकेट पडला. तर मित्रांनो बोलल्याप्रमाणे त्यांनी वाईट दिला आणि आता एक बॉल 1 रन पाहिजे. ते बघा समोर बघा तुम्ही सगळे प्लेयर त्यांनी जवळ लावले आहेत दर्पण देर्देवाल्यांनी. आणि शेवटचा चेंडू बघा निर्णायक चेंडू आहे आणि बॉल बॅटला लागला नाही, परंतु बघूया आता. आणि अंपायरने आऊट दिला 1 रन काढायच्या नादामध्ये. आणि समोरचा जो दर्पण संघ आहे तो आता फायनल जिंकला. समोर तुम्हाला दिसत असेल सेमीफायनल जिंकला सॉरी. आणि हा संघ आता आमच्याबरोबर आला आहे फायनलचा सामना खेळण्यासाठी, आमच्याबरोबर येईल. तर मित्रांनो ही सेमीफायनल पाहिली समोर दर्पण आणि देर्देची तुम्ही पाहिली असेल. एकदम अटीतटीचा सामना सुरू होता आणि दर्पण देर्दे आमच्याबरोबर आता फायनलला आला आहे. मित्रांनो फायनलचा सामना बघायला हा व्हिडिओ स्किप करू नका. मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं. त्यामुळं फायनलचा सामना तुम्ही नक्की बघा. तर मंडळी आता फायनलचा सामना सुरू होतो आहे आणि आमचा संघ आता फायनलचा सामना खेळण्यासाठी उतरला आहे बघा. तुम्हाला दाखवतो आहे बाजूला हे बघा समोर दर्पणचे खेळाडू फिल्डिंग लावत आहेत आणि समोर जो खेळण्यासाठी आला आहे तो बघा वेदान आणि यश आहेत.
ते 1 बॉल 2 रन झालेत. जैनमनची पहिली बॅटिंग आली. वेदांनी एक फटका मारला मागे. ॲक्च्युली मैदानामधून दाखवणं खूप कठीण जातं आहे मित्रांनो. दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पण अडथळा होतो इथे ॲक्च्युली. पुन्हा एकदा सुंदर फटका मारला. ऑफच्या दिशेने गेला चेंडू. पुन्हा एकदा 2 धावा. तेव्हा 6 मारला आहे वेदांनी. मेरे रे पुन्हा एकदा मारलाय चेंडू. बघूया इथं कॅच जाते का आणि कॅच सुटले बघा. सहा, सात, 9, 10, 11, 12, 13, 14 झाले. मला 14 तरी घेणार आहे. सांगू शकत नाही बाबा. वेदांत टाकेल पाहिजे ना. कन्फर्म आहे. तीन पण करेल मिस. त्यांच्या बोचावर मारला नसता. मारला नसता. जरा 16-17ची विन होती. तर मंडळी बघू शकता आता आमच्या संघानं 6 बॉलला 16 रन मारलेत आणि समोरच्या दर्पणला 17 रनाचं आव्हान दिलं आहे. आणि आता बघा गोलंदाजीसाठी आलं आहे पुन्हा एकदा वेदानच आलं आहे, जो आमच्या जैनमनचा एकदम हुकुमचा एक्का मानला जातो. तर मित्रांनो पहिल्याच बॉलला चौकार मारला आहे. समोरचे दर्पण संघसुद्धा एकदम चांगला संघ आहे आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार मारला आहे. पुन्हा एकदा फुलटॉस होता चेंडू समोर मारला. बघूया किती धावा घेत आहेत. शपथ. आणि पुन्हा एकदा चौकार गेला आहे. समोर पाहू शकता तिकडे दर्पणचे जे खेळाडू आहेत त्या बाजूला बघा दिसत असेल तुम्हाला. त्यांचा आवाज बघू शकता तुम्ही, कारण सलग 2 चेंडूवरती 2 चौकार मारलेत. थोडासा अंधार पण झाला आहे. थोडासा नाही जास्तच अंधार झाला आहे. तुम्हाला मैदानाच्या सगळीकडे दिसत असेल लाईटी चालू झाल्या आहेत. ॲक्च्युली फायनलचा सामना खेळायला उशीर झाला आहे. डॉट बॉलची आवश्यकता आहे. आणि रनआउट झाला. बॉल पण डॉट गेला आणि विकेट पण गेला. आता 3 चेंडूंमध्ये 9 धावा पाहिजे आहेत. जैनमनचा विकेट किपर आहे संतोष. फिल्डिंग लावतोय अजून. हो पुन्हा एकदा डॉट बॉल. दोनला पुन्हा एकदा मारला. बघूया इथे कॅच घेते का. मला वाटतं मला वाटतं षटकार गेला. तर कालोखा दिसता झाला. फिल्डरला सुद्धा बॉलच नाही दिसला.
आणि मला वाटतं चौका दिला आहे. आणि मला वाटतं एक बॉलमध्ये 5 पाहिजे आहेत. तर मित्रांनो आपण सामना तुम्ही पाहू शकता अटीतटीचा चालू आहे, कारण अंधार खूप झाला आहे. फिल्डरला सुद्धा बॉल दिसत नाही. बॅटिंग थोडाफार त्याला समोर बॉल आहे त्यामुळे दिसतोय कदाचित. पुन्हा एकदा फुल टॉस इकडे मागे मारला पाहूया. शाबास शाबास. आणि हे बघा तुम्ही समोर पाहू शकता आमचा संघ फायनल जिंकलाय. तो बघा तुम्ही आवाज बघू शकता संघाचा. जय जय मोरया जय. तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल आता फायनलचा सामना. आमचा संघ फायनलचा सामना आम्ही जिंकलो आहे. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं त्यावेळी आमचा संघ उपविजेता ठरला होता. आणि त्याच्यानंतरचा जो संडे होता त्या संडेमध्ये ती मॅच आमच्या टुर्नामेंट कलवेला होत्या. कलवा पटणी मैदान आहे तिथे होती आणि तिथे संघ फायनलला त्यावेळेस देखील फायनल जिंकला. म्हणजे सलग तिसऱ्या रविवारी आमचा संघ फायनलपर्यंत पोचला. आणि ही देखील आज फायनल आम्ही जिंकलो आहे. बजरंगबलींची कृपा आहे. खरं तर आमच्या संघाचं नावच आहे जैन मन क्रिकेट संघ. आणि नेहमीच आम्हाला बजरंगबलींचा आशीर्वाद असतोच. आणि आमच्या संघातली जी पण मुलं खेळतात ती खूप मेहनत करतात दिवसभर आणि त्यांच्या मेहनतीचं फळ हे नेहमीच त्यांना भेटत असतं. आता या वर्षाची आम्ही 4थी टुर्नामेंट खेळलो आणि 4थ्या टुर्नामेंटमध्ये सलग तिसऱ्यांदा संघ आमचा फायनलमध्ये पोचलो आणि फायनल आम्ही जिंकलो. कारण आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होईल, परंतु मला कदाचित तोपर्यंत थांबता येणार नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबा. तोपर्यंत मित्रांनो इथेच सांगतो सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र आणि बाय बाय, टाटा.